कल्याण वासियों के लिए एक बड़ी खबर सामने आई है। पिछले कई वर्षों से कल्याण वासियों द्वारा की जा रही सर्व सुविधा युक्त अस्पताल की मांग अब पूरी होने जा रही है। कल्याण पश्चिम में 100 बिस्तरों वाला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बनने जा रहा है। ऐसी जानकारी शिवसेना विधायक विश्वनाथ भोईर ने दी है। कल्याणला एक चांगल्या हॉस्पिटलची फार पूर्वीपासून गरज वाटत होती. रुक्मिणीबाई हॉस्पिटल आपलं आहे कल्याणमध्ये, परंतु थोडं वाढत्या शहरीकरणामुळे तिथे थोडं कमी वाटत होतं आणि फार काही दिवसापासून असं हे होतं की बाबा कल्याणला एक चांगलं दर्जेदार हॉस्पिटल निर्माण व्हावं आणि ही गोष्ट माननीय मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिल्यानंतर मागच्या सभेमध्ये त्यांनी कल्याणकरांना जाहीरपणे आश्वासन दिलं होतं की कल्याणमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणार आणि त्या पद्धतीने आताच्या आयुक्त माननीय जाधव मॅडम आणि त्यांची सर्व टीम हे सर्व कामाला लागलेले आहेत आणि मला वाटतं महिन्यात आठवड्यामध्ये कन्सल्टंटचं टेंडर निघून त्याच्यानंतर थोड्या दिवसात कल्याणकरांसाठी एक अद्ययावत हॉस्पिटल सर्व सोयीयुक्त जवळजवळ 16,000 चौरस स्क्वेअर फुटाचं फार मोठं हॉस्पिटल आहे आणि 100 बेड तिथे असणार आहे. त्यामुळे जी कल्याणकरांची गरज होती किंवा जी मागणी होती ती पूर्ण करण्याच्या दिशेने आपण पावलं टाकत आहोत. आजच्या दिवशी उद्या गणपती बाप्पा येत आहेत, त्याच्या आधी आपण आदल्या दिवशी ही पाहणी करत आहोत. इथे आपण आता कल्याणकरांना एक गोड बातमी देणार आहोत की आपल्या सेवेसाठी एक अद्ययावत हॉस्पिटल लवकरच निर्माण केलं जाईल. हे किती पद्धतीने चालवलं जाणार आहे, कारण कसं आहे माहिती आहे का, काही मग असेच आता जी कंडिशन आपली रुक्मिणीबाईची आहे की डॉक्टर्स आपल्याला घेता येत नाही किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात, जागा थोडी काही मशिनरीसाठी जागा कमी पडते किंवा बाजूची जी जागा होती ज्या दृष्टीने आपण ते हॉस्पिटल बांधलं होतं आणि त्याच्या बाजूची जी जागा होती ती जागा न्यायालयाच्या त्याच्यामध्ये अडकलेली आहे. त्यामुळे एक सुसज्ज हॉस्पिटल वेगळं असावं आणि ते तिथे पद्धतीने चालवावं जेणेकरून तिथे चांगल्या सोयी सुविधा सर्वच लोकांसाठी सर्वच वर्गासाठी तिथे दिल्या जाईल आणि त्या पद्धतीने ते चालवलं जाईल.